अंजलीबाई फोन उचलणार आहेत. हा, अंजलीबाईंचा फोनवर खोलीत असणार आणि अंजलीबाई खाली. ठीक आहे, आपण नंतर न करू फोन. बरं चला जेवायला जाऊ. चला चल. अंजली, अंजली, अगं तू कशा पायी उपाशी राहतेस? तू जेवून घे. राणा आला की आपण वाढू त्याला. नाही नको. हे बघ, आता राणा बाहेरनं खाऊन आला तर तू विनाकारण उपाशी राहशील. तेव्हा चल जेवून घे जरा. गोदा का हे मला सांगितल्याशिवाय कधीच बाहेरून जेवून नाही येणार. हे आले की आम्ही दोघं एकत्र बसतो. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जाऊन झोपा, दमला असाल. अहो इकडं लई भारी जेवण मिळतं बघा. तुम्ही एक डाव खाशीला ना तर सारखं सारखं येशील. हो ना. दादा ती एकच ताट ठेवा. हा मॅडम साठी. का तू जेवणार नाहीस? थांबा दादा, ते पण ताट ठेवा. तू का जेवणार नाही म्हणतोस? अहो ते मी घरला जाऊन जेवणार. असं कसं? मी काय एकटी जेवू इथे? मला कंपनी तरी दे. अहो नाही हो, त्या अंजलीबाई जेवणाचे थांबले असणार ना व, त्यासनी कंपनी द्यायला पाहिजे. म्हणजे मला नाही? नाही असं काय नाही. मग कसं आहे? आजच्या काळात कोण कोणासाठी जेवायचं थांबतं? अंजलीबाई थांबत्यात. तरी तू जेव माझ्यासोबत. आता म्हणत होतास ना उपाशी राहू नये, पोट मारू नये वगैरे. अहो पण अंजलीबाई. काही सांगायचं नाही. पैलवानाने फार वेळ असं न जेवता राहायचं नसतं. मी एक मॅनेजर आणि एक मैत्रीण म्हणून सांगते, जेवायला घे. अहो पण घे ना राणा, किती भाव खातोस रे? अहो तसं नाही काही पण. नाही, जेवायला सुरुवात कर. चल चल चल. चल कर सुरू. अमेझिंग. चल. मी झोपणार नाही. लाडू, असं नाही करायचंय. उद्या शाळेत जायचंय की नाही तुला? हा, मग लवकर झोप आता. चल. जेव्हा रानादा झोपतात नाही तोपर्यंत झोपत येणार नाही. लाडू, ऐक माझं घर. तुझे राणादा यायला अजून खूप वेळ, त्यांना उशीर होणार आहे. तू तेवढा वेळ जागा राहणार आहेस का? हा. हो काय हो? अजिबात नाही. चल झोप लवकर. नाही, मला झोपतच नाही. लाडू, अरे झोप रे लवकर. चल. मला रानादा पाहिजे. लाडू आता बस. हा, झोप म्हणलं की झोपायचं, कळलं? माऊ, माझा असं राग का करती? नाही, मी कुठे केला? मग तू दिवसभर माझ्यावर लय ओरडली का? मी का आगाऊपणा केला? नाही रे, असं काही नाही. तू ओरडल्यावर मला लय वाईट वाटत. सॉरी. कधी कधी ना काही गोष्टी मनासारख्या नाही होत, मग उगाच चिडचिड होते. तू नाही का एखादी आवडती गोष्ट नाही मिळाली की रुसून बसतोस, तसंच. मग सांग की रानादाला, मग तू आणून दे तुला काय पाहिजे ते. मग खायशील ना व? हो, हसीन. आणि तुझे राणादा आले ना की मी त्यांना सांगते. हा, तुझ्यावर ओरडणार पण नाही मी. पण आता तू झोपायचं. तुझे राणादा आले की मी त्यांना तुला थोपटायला सांगते. चालेल? हा चालतंय. झोप मग लवकर. चल चल चल. हा, मस्त. अहो चला लवकर, घरची समधी वाट बघत असतील. चल.
मी मगासपासून बघते इतका अस्वस्थ झालास तू. आता घरी जाऊन बायकोला रेवड्या दिल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. अहो रेवड्यांचं तर आहेच, पण तो लाडू अहो मी थोपटल्याशिवाय झोपत नाही बघा. हो का? होय. नाही, चल मग निघूया आपण लगेच. अरे काय रे? बघतो काय झालं, उतर की. बरोबर आहे. काय झालं असेल? बोंबला काय झालं? पेट्रोल संपलंय? तर काय, अहो ते गडबडीत भरायचंच राहिलं. मग आता? आता काय टाकला. अरे बाप रे. चल. इथे जवळ पेट्रोल पंप नाही का कुठे? नाही ना बघ. अहो बापरे, कुठे असतील हे? कुठल्या अडचणीत तर नसतील ना? अरे भाऊजी, झोपला नाही अजून? नाही, मी काय निघालोच होतो आता. ते नव काय निरोप आला का रानादाचा? नाही, यांचाही फोन लागत नाहीये आणि सखीचाही नाही. रानादाचं न सांगता राहत नाही हो कुठं. एक काम करा, तुम्ही जाऊन झोपा, मी जरा इकडे तिकडे बघून येतो. तुम्ही कुठे शोधणार? ते बी आहेच म्हणा. वहिनी, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही झोपा, मी थांबतो इथं. नाही नको, मी पण थांबते. हे आले की त्यांना जेवायला वाढावं लागेल. वहिनी, त्या कोचला फोन लावून बघायचा काय? नंबर आहे का तुमच्याकडे? हो. मग लावा फोन. हेलो. हाँ हेलो, राणा जी आहेत का? राणा, कौन बात कर रहा है? मी अंजली बोलते. अरे भाभी जी आप? हाँ. वो ऐसे ही फोन उठा लिया ना, नंबर देखा नहीं. बोले ना, कुछ काम था? हाँ, राणा जी आहेत. अब वो तो सखी मैडम के साथ होगा. सखी कुठे है? वो राणा के साथ. मेरा मतलब शाम को ही दोनों बाइक पर
कहीं निकल लिए और आज मुझे छुट्टी दे दी है। कुठे गेलेत काही माहिती आहे का तुम्हाला? नहीं जी, मुझे तो कुछ बताया नहीं है, आपको भी नहीं बताया? हेलो हेलो, हाँ बोलिए ना. मैंने पूछा कि आपको भी बताया नहीं? नाही. बताकर जाना चाहिए था ना। खैर मुझे कुछ मालूम पड़ जाए तो मैं बता दूंगा आपको, ठीक है? हाँ. वैसे तो नींद आ रही है अब मुझे। हाँ रखूं? काय झालं? त्यांनाही नाही माहिती आहेत कुठे. कुठं गेला असेल राणादा? तेच तर, कुठे असतील? आपल्या अडचणीत तर नसतील ना? मी ढकलू का थोडा वेळ? नाही नको, आधीच माझ्या लई मोठी चूक झाली. माझ्यामुळे विनाकारण तुमची पायपीट व्हायला. सॉरी, खरंच सॉरी. अरे किती वेळा सॉरी म्हणतोयस राणा? आता चूक झाली तर सॉरी म्हणायलाच पाहिजे की. अरे हो, पण किती वेळा? मला मैत्रीण समजतोस ना तू? आपले काय रूल्स आहेत? मी तुम्हाला समजून घेणार, तुम्ही मला समजून घ्यायचं. लक्षात आहे ना? होय, आता मीच तयार केलं तर मी कसं इसरेन? मग किती वेळा सॉरी म्हणतोयस? मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू. काय झालं? अहो तुम्ही सेम टू सेम अंजलीबाईंसारखं बोललात. कारण आम्ही दोघी एकाच सिटीतून आलो ना, मुंबई. त्यामुळे आमचे विचार सारखेच आहेत. नाही नाही, सारखं नाही, फरक आहे दोघींच्यात. पण आता तूच तर सारखं म्हणालास ना. हा, पण ते सॉरी आणि थँक्यूचं अंजलीबाईंसारखं बोलला. ठीक आहे बाबा, अंजली माझ्यापेक्षा चांगली, बस. नाही नाही, असं म्हणायचं नव्हतं मला. मग कसं म्हणायचं होतं? गार वरात सुटलाय, चला लवकर. मग काय झालं? अहो पावसाची चिन्ह घ्या, दुष्काळ 13 महिना. चला आडोशाला थांबून आता भेटू आपण. चला. आज काय पण घरी जाऊ असं वाटत नाही मला. नाही, भिजत तर भिजत, पण घरला जायलाच पाहिजे. आणि यो पाऊस काय जास्त वेळ चालणार नाही. अरे तू काय मिटेरोलॉजिस्ट आहेस का? म्हणजे हवामान खात्यातला एक्सपर्ट आहेस का? अहो एक्सपर्ट कशाला पाहिजे? अहो अचानक गार वारं सुटलं तेव्हा ध्यानात आलं माझ्या. अचानकच सडक आला म्हणजे अचानकच जाणार. पण तुला तर ढग किती आहेत हे दिसत नाहीये. मग खरं कशावर ना? अहो परतीचा पाऊस असाच असतोय, जरा कमी वळीवर असं साफ साफ येतोय आणि साफ साफ जातोय बघा. अरे बघा, म्हणलं तर का नाही, गेला का नाही पाऊस? अहो उगा 2-4 मोठे ढग असतात बघा, आपलं वजन हलकं करून परतीच्या वाटेनं जात असतात. कमाल आहे तुझी. बरं चला जाऊया लवकर. चला चला चला. अहो 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 काय हे? काय एवढा मोठा वाडा, पलंग बिछाना समजा असताना तुम्ही हे असं जमिनीवर पेंगणं शोभतंय काय तुम्हासनी? हा ते एसटी स्टँडवर नाही का रातच्याला एसटीची वाट बघत माणसं पेंगत्यात, तसं वाटायलंय हो. काय झालं काय? तुम्ही कुणाची वाट बघायला एवढं? जावा वर जाऊन झोपा बरं. राणादा आला नाही अजून. काय गो बाई, राणा भाऊजी अजून आलो नाहीत व्हय? अहो, काय हे जाऊ बाई, हे काय वागणं म्हणायचं का काय हो? घरातले समधी एवढी काळजी करायलेत आलं नाहीत म्हणून, आणि राणा भाऊजी बसल्यात व्हय तिकडं फिरत. हा असं का करायलेत राणा भाऊजी? देवा,
अवघड आहे बाई खरं. पावसाचा सडाखा येऊन गेलाय. मस्त गार वातावरण झालंय बघा. राणा भाऊजी रमलं वाटतं तिकडं. पाऊस करा ना, त्याला नवीन आहे वय रमायला. पण मैत्रीण तर नवीनच आहे की. नाही म्हणजे त्या नव्या मैत्रिणीला आपला कोल्हापूरचा पाऊस कसा असतो इथे दावत बसला असत्याल हो राणा भाऊजी. राणा भाऊजींचं आजकाल काही सांगता येत नाही, लई बदलल्यात बघा ते. काय बोलायचं कळत नाही, जाण झोपवर. आम्ही वर जाऊन झोपू? अहो अख्खं घर एवढं काळजीत असताना तुम्ही आम्हाला वरती जाऊन झोपायला सांगायलाय होय? नाही बाई नाही, आम्हाला नाही जमणार हे असलं. आम्ही म्हणतो तुम्हीच वर जा आणि जाऊन झोपा इथं पेंगण्यापेक्षा. आम्ही वाट बघतो राणा भाऊजींची. जा बरं, जा तुम्ही. आम्हाला सांगतात जाऊ बाई. अहो जाऊ बाई, आम्ही काय म्हणतो तुम्ही जाऊन झोपा बरं. अहो लाडू बिचारा एकटाच झोपलाय, उगाच दचकून बिचकून उठला म्हणजे. जावा तुम्ही जाऊन झोपा, आम्ही वाट बघतो राणा भाऊजींची. हा नाही नको, तुम्ही दोघंही वरती जाऊन झोपा, मी थांबते. वहिनी, अहो समजेल की राणा आल्यावर तुम्ही तरी कशाला जागताय? हा तेच म्हणालोय आम्ही बी. नाही, तुम्ही दोघंही वरती जाऊन झोपा. हे आले की मला जेवायला वाढायचं त्यांना. हा ते बी आहेच म्हणा. तुमच्या हातनं वाढल्याशिवाय राणा भाऊजी जेवत बी नाहीत खरं. ठीक आहे, वातावरण मस्त झालंय बाई. आओ चला वरती जाऊन झोपा, हे असं हिथं पेंगू नका. चला. अंजली, काय झालं, पाणी हवंय? मी आणून देते. नाही मी घेतो. ते काय राणा आला ना अजून? नाही, नाही आलंय. एवढा कस काय वेळ झाला? तेच तर मलाही कळत नाही एवढा कसा वेळ झाला. मी कोणाला फोन करू का? नाही नको, येतील एवढ्यात. ठीक आहे, आला की मला सांग. सांगते. अंजली, हा, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही चेहरा का पडला असा? नाही असंच, म्हणजे हे आले नाही येत ना अजून म्हणून. मनात काय ठेवू नकस, काय असेल ते सांगून टाक. अगं कुठंतरी अडकला असेल म्हणून उशीर झाला असेल. हा, उगाच काळजी करत बसू नकोस. काय येऊ देत त्याला, आला की चांगलाच जागतो. हा चल. बाकी तुझं ऑब्झर्वेशन फार चांगलं आहे. हा म्हणजे कुस्तीतही तसंच ठेव. होय. राणा, आता तू घरी गेलास की अंजली फार चिडेल ना तुझ्यावर. अंजली बाई चिडत नाहीत कधी. हा, त्याचे थोडं वाईट वाटेल, पण त्यासनी वाईट वाटलं की नाही की मला लई वाईट वाटते बघ. फारच स्ट्रॉंग बॉन्ड आहे तुमच्यामध्ये. होय, अंजली बाई कधी माझ्यावर चिडत नाहीत आणि मी त्यांच्यावर कधी बी चिडत नाही. हे पहिल्यापासून अशीच आहे का रे ती? नाही, अहो लग्नाआधी चिडायच्या. ते मी ऊस टाकला होता तवा, ताकद दावा गेलतो तवा, टाकी द्यायला गेलतो तवा. हा जरा जरा चिडल्या होत्या, पण ते चिडणं काय खरं खरं नव्हतं बघा. तू किस्सेच असे करतोस ना राणा, की मनात असूनही चिडता येणार नाही. हो, आता आपल्यात बिघडला की किस्सा, तर बी तुम्ही चिडलात की. अरे अंजलीचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून ती चिडत नव्हती. आता मी इथे माझ्या कामासाठी आली आहे ना, त्याच्यात तू चुका केल्यास तर मी गप्प कशी बसू? हेच म्हणून अंजलीबाई भारी आहेत एकदम, लई समजूतदार आहेत. आता उशीर झाला की नाही तरी बी घरला गेल्यावर एक शब्दानं मला काय बोलणार नाहीत, उलट मला समजून घेणार. तू ना तुझ्या बायकोचं कौतुक करताना कधीही थकत नाही. ते आहेत तर तशा लई भारी.